Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. माझं सीट काल यांनी मला 7 वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल झाले. या वर्षी तुम्ही किती मिनिटची पोरं भरले? 3-3 लाख रुपयाला सीट विकलेत. जो समाज इथं येतोय, ज्यांना कॉलेज करायचंय, तो अजून किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या. मी माझं वर्ष वाया घालवणार नाही. अंगावरती जर परत बोलला तुम्ही तुला दाखवील अंगावरती जाणार. सिंहगड लॉ कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये गैरकारभाराचा आरोप करत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या दिव्या शिंदेनं एक व्हिडिओ व्हायरल केला. इथं रिपोर्टर्स आहेत, रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील. नीट ऐका, रिपोर्टर समोर 3च प्रश्न करील. माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे, मग असं सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेऱ्यासमोर सांगा. हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा. कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या. मी इथून चालली जाईल. कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून. राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघा. ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली LLBचा प्रवेश रद्द केल्याचा आरोप दिव्या शिंदेनं केला आणि या प्रक्रियेमध्ये हेराफेरी केल्याचा सुद्धा आरोप दिव्यानं केला होता. 3-3 लाख रुपयाला सीट विकलेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनानं सुद्धा आपली बाजू मांडली. सीईटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत. त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला दंड होतो. सीईटी सेलनी डोळे बंद केले होते. मला 4 वेळा राऊंड द्यायला लावलं सीईटी सेलनी. तोपर्यंत सीईटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत. यांनी मला 4 वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन. आता दिव्या शिंदेनं पुन्हा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकला. यामध्ये आपला 50% विजय झाला असल्याचा दावा दिव्या शिंदे करते. सीईटी सेलचं आभार मानत दिव्यानं हा व्हिडिओ शेअर केलाय. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. मी मनापासून धन्यवाद देते सीईटी सेलचं की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची अडचण ऐकून त्यांना एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून हे सांगण्यात आलं की तुमचे डॉक्युमेंट्स असे चुकलेत तसे चुकलेत, ऍडमिशन देता येणार नाही, त्या विद्यार्थ्यांनी आता सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचे जे डॉक्युमेंट्समध्ये चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्ही दुरुस्त करा. तुमचे जे कॉलेजेस आलेले आहेत तुम्हाला, कारण सीईटी सेलनी एक 5th राऊंड पण दिलेला आहे पूरग्रस्त जे पूर इथं आलेला आहे त्या लोकांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही 5वा राऊंड भरा. तुमचे डॉक्युमेंट जे झालेले आहेत किंवा जे चुकून भरले गेलेले आहेत तिथे एडिटचं ऑप्शन आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित भरा, कॉलेजेस सिलेक्ट करा आणि तुमचं ऍडमिशन घ्या. जय भीम, जय शिवराय. दुसरीकडे या गोंधळानंतर हे प्रकरण पोलिसांमध्ये सुद्धा पोहोचले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात तक्रार अर्ज दाखल करण्यात आले. पोलिसांनी असं सांगितलंय की दिव्या शिंदेबाबत तक्रार अर्ज प्राप्त झालाय, परंतु अद्याप यावर कारवाई झालेली नाहीये, कारण दिव्या शिंदेनं अजूनही या प्रकरणात जबाब दिलेला नाहीये. आता दुसरीकडे दिव्यानं या प्रकरणात मोठ्या लढ्याची सुरुवात केली आहे. 7 तारखेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पॅन्थर स्टाईल आंदोलनाचा इशारा दिव्यानं दिलाय. या संदर्भातलं एक पोस्टर सुद्धा तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकलंय. त्यामुळं तिथं काय घडणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडं कॉलेज प्रशासनाला यावर विचारलं असता त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. प्रवेश प्रक्रियेमध्ये पैसे घेतल्याचा आरोप दिव्या शिंदेनं केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि दिव्याला सपोर्ट सुद्धा मिळू लागलाय. या प्रकरणात कॉलेज प्रशासनानं आधी आपली बाजू स्पष्ट केली. यावर आता त्यांचं म्हणणं काय असणार आहे आणि 7 तारखेच्या आंदोलनानंतर नेमकं काय घडणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पुण्याहून आदित्य भवार, मुंबई तकसाठी.